गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे, तर धापेवाडा धरणातून वैनगंगा नदीमध्ये होणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता आता गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेत, तर आगामी काळामध्ये धरणातून आणखी विसर्ग वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं वैनगंगा नदीमध्ये आवागमन करणाऱ्यांना सतर्कतेचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केलंय। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदी धोका पातळीजवळ आहे, तर खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक सामान आणि कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं, असं आवाहन खेड नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय। साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। कोयना धरणामध्ये 13,102 क्युसेक वेगानं पाण्याची आवक आता सुरू झालेली आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 11.48 टीएमसी इतका झालाय।